विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ही फक्त पेपर नाही तर त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो आणि आज मी तुम्हाला यशाची गुरुकिल्ली देणार आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेले हे 10 उपाय हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात यश घेऊन आले आहेत. तुम्ही कितीही अभ्यास केला असेल, पण परीक्षा सेंटरवर पोहोचताच जर मन घाबरलं तर सगळं विसरायला होतं आणि आज मी त्यावरच खात्रीशीर उपाय सांगणार आहे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. विद्यार्थ्यांनो, परीक्षेला जाताना काय करावे? गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा हा सल्ला आहे. परीक्षा ही फक्त पेपर नाही तर जीवनातील एक युद्धक्षेत्र आहे. तिथे जाण्यापूर्वी योग्य तयारी न केली तर यश दूरच राहते. अजिबात चिंता करू नका, कारण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपेने आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 सोनेरी उपाय. हे उपाय आध्यात्मिक, व्यावहारिक आणि गुरुमाऊलीच्या शिकवणीवर आधारित आहेत. तुम्ही 10वी व 12वी, कॉलेज किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. विद्यार्थ्यांनो, सर्वात आधी आपण बोलूया आध्यात्मिक तयारीबद्दल, कारण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात, श्रद्धा आणि भक्तीने सर्व अडथळे दूर होतात आणि परीक्षा असो किंवा आयुष्यातील कोणतीही गोष्ट असो, जर मन शांत असेल तर बुद्धी योग्य चालते आणि जेव्हा बुद्धी योग्य चालते तेव्हा उत्तर आपोआप आठवतात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उपाय पहिला, गुरुमंत्र जप. घराबाहेर पडण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप शक्तिशाली उपाय सांगत आहे. तुम्ही तुमच्या पेपरसाठी निघणार आहात, काही वेळ अगोदर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जप करा. काही लोक असं म्हणतील, एवढा वेळ कुठे आहे? पण मंडळी, खरं तर याला खूप वेळ लागत नाही. 3 ते 5 मिनटं पुरेसे असतात आणि त्या 3 ते 5 मिनटात मनाची जी घालमेल असते ती खूप कमी होते आणि मन एकाग्र होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते, तुम्ही परीक्षेला जाताना थोडा वेळ अगोदर मंत्रजप नक्की करा. उपाय दुसरा, गणपती प्रार्थना. विद्यार्थ्यांनो, परीक्षा म्हणजे विघ्न खूप येतात. कधी बस लेट येते, कधी पेपर सेंटर गोंधळतात, कधी आपली घाबरगुंडी होते. म्हणून परीक्षा दिवशी गणपती बाप्पाची कृपा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही घरातून निघण्याआधी किंवा परीक्षेच्या सेंटरकडे जाताना शांतपणे 21 वेळा म्हणा, ओम गण गणपते नमो नमः. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. ते रस्त्यात येणारे अडथळे दूर करतात आणि गुरुमाऊलींच्या शिकवणीतही गणपती भक्तांना खूप महत्त्व दिलं आहे. उपाय क्रमांक तिसरा, हनुमान चालीसा पठण. आता हा उपाय खास आहे, कारण हा उपाय करताना तुम्हाला जास्त वेळही लागत नाही आणि खूप ताकद मिळते. तुम्ही रस्त्यात चालत असताना किंवा बसमध्ये असताना हनुमान चालिसेचं 1 किंवा 2 उपाय मनातल्या मनात म्हणा. जसं संकट कटे मिटे सब पीरा. हे बोलताना तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवेल, कारण हनुमानजी बुद्धी देतात, शक्ती देतात आणि भीती दूर करतात. गुरुमाऊलींनीही हनुमान भक्तांना महत्त्व दिलेलं आहे. उपाय चौथा, तुळशी माळ किंवा गुरुचिन्ह. विद्यार्थ्यांनो, परीक्षा दिवशी काहीतरी शुभ आणि पवित्र गोष्ट जवळ असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आधार मिळतो. तुम्ही खिशात गुरुमाऊलीचा छोटासा फोटो ठेवू शकता किंवा तुळशीची माळ ठेवू शकता किंवा एखादं गुरुचिन्ह ठेवू शकता. हे तुमचं एक प्रकारचं संरक्षण कवच बनलं आहे. जेव्हा तुम्ही घाबरला तेव्हा फक्त त्या फोटोला हात लावून मनातल्या मनात गुरुमाऊलीचं नाव घ्या, लगेच मन शांत होईल. तर आता विद्यार्थ्यांनो, आपण आलोय व्यावहारिक उपायाकडे, कारण गुरुमाऊली नेहमी सांगायचे, कर्म आणि श्रद्धेचा संगम यश देतो. म्हणजेच फक्त जप केला आणि झालं असं होत नाही, तर तयारी व्यवस्थित असावी आणि काही गोष्टींची काळजी घेतली तरच यश नक्की मिळतं. उपाय क्रमांक 5वा, तुम्ही परीक्षेला जाताना शुभमुहूर्त तपासा. आता हा मुद्दा काही लोकांना वाटेल की परीक्षा आणि मुहूर्त काय संबंध? पण विद्यार्थ्यांनो, आपल्या संस्कृतीत निघताना शुभ वेळ पाहण्याला नेहमीच महत्त्व दिलं आहे.
तुम्ही पंचांगात अभिजित मुहूर्त किंवा चांगल्या नक्षत्राची वेळ पाहू शकता. उदाहरणार्थ, जर तुमची परीक्षा रविवारी असेल तर सकाळी 10 ते 11 हा वेळ खूप लोक शुभ मानतात. पण लक्षात ठेवा, हे फक्त उदाहरण आहे. तुमच्या ठिकाणचं पंचांग वेगळं असू शकतं. तुम्ही मोबाईल ॲप्स वापरू शकता, पण शक्य असेल तर घरातल्या मोठ्यांचा किंवा गुरुजनांचा सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेत घरातून निघा, कारण मुहूर्त असो किंवा नसो, उशीर झाला तर ताण आपोआप वाढतो. उपाय 6, पौष्टिक नाश्ता आणि पाणी. मंडळी, परीक्षेच्या दिवशी बरेच विद्यार्थी एकतर काही खात नाहीत किंवा काहीतरी जंक फूड खाऊन जातात आणि मग पेपरामध्ये त्यांचं डोकं दुखतं, चक्कर येते किंवा लक्ष लागत नाही. गुरुमाऊलीच्या आहारशास्त्रानुसार सात्विक भोजन केल्याने बुद्धी वाढते. म्हणूनच परीक्षेच्या दिवशी हलका पण पौष्टिक नाश्ता घ्या, जसं की फळे, दूध, पोहे, उपमा, खिचडी किंवा घरचं हलकं जेवण. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची बाटली विसरू नका, कारण पेपरामध्ये पाणी कमी झालं तर लक्ष तुटतं आणि मन अस्वस्थ होतं. उपाय 7, सकारात्मक संकल्प. हा उपाय खूप सोपा आहे, पण त्याचा परिणाम मोठा आहे. तुम्ही परीक्षेला निघण्या अगोदर 2 मिनिटं आरशासमोर उभं राहा आणि आपल्या डोळ्यात डोळे घालून बघून 11 वेळा म्हणा, मी यशस्वी होणार, मी शांत आहे, माझी तयारी झाली आहे, मला उत्तरं आठवतील. विद्यार्थ्यांनो, विश्वासाने बोललेलं वाक्य मनावर खूप प्रभाव टाकतात. गुरुमाऊलीच्या लीलांमध्येही हेच दिसतं की विश्वासाने बोललेलं घडतं. म्हणूनच स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला घाबरवू नका. उपाय क्रमांक 8, रस्त्यात ध्यान. आता हा उपाय तुम्हाला परीक्षा सेंटरपर्यंत पोहोचवताना खूप मदत करेल. जर तुम्ही बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये असाल तर डोळे बंद करा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. अशी श्वसनाची प्रक्रिया 5 मिनिटं करा. मनात गुरुमाऊलीचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा, मी शांत आहे, मला काहीच भीती वाटत नाही. यामुळे तणाव कमी होईल आणि तुमचं मन स्थिर होईल. उपाय क्रमांक 9, पेपर सुरू होण्याआधी 3 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात आधी तुमचा सीट नंबर आणि प्रश्नपत्रिकेचा सेट व्यवस्थित तपासा. दुसरं म्हणजे पेपर हातात आला की लगेच घाईघाईने लिहायला सुरुवात करू नका. 2 मिनिटं शांतपणे प्रश्नपत्रिका वाचा. आणि तिसरं म्हणजे पहिल्यांदा जे प्रश्न तुम्हाला पक्के येतात तेच लिहायला सुरुवात करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि वेळेचं नियोजन नीट होईल. उपाय 10, भीती आली तर हे एक वाक्य म्हणा. मंडळी, परीक्षेत कधीकधी अचानक भीती वाटते, हात थरथरतात, डोके गरगरतं आणि एकदम ब्लँक होतं. अशा वेळेला तुम्ही फक्त मनातल्या मनात एक वाक्य म्हणा, गुरुमाऊली, मी तुमच्या चरणी आहे, मला शांत करा. आणि मग एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा लिहायला सुरुवात करा. हा उपाय खूप प्रभावी आहे, कारण तो तुमचं मन पुन्हा स्थिर करतो. माऊलीच्या चरित्र ग्रंथातील एक कथा मी तुम्हाला सांगते. गुरुमाऊलींनी स्वतःच्या एका शिष्याला म्हटलं होतं, माझं नाव घे, मी तुझ्यासोबत आहे. त्या शिष्याची परीक्षा होती आणि तो खूप घाबरला होता. त्याला वाटत होतं, मला काहीच येत नाही. आणि गुरुमाऊलींनी त्याला फक्त एवढंच सांगितलं, माझं नाव घे आणि पेपर लिहिताना घाबरू नकोस. त्या विद्यार्थ्याने गुरुमाऊलीचं नाव घेतलं आणि मंडळी, त्याला पेपरामध्ये तेच प्रश्न आले जे त्याने अभ्यास केला होता आणि तो विद्यार्थी उत्तम मार्काने पास झाला. आणि नंतर तो म्हणाला, गुरुमाऊली माझ्या बाजूला बसून मला धीर देत होते. अशा अनेक कथा गुरुमाऊलीच्या चरित्र ग्रंथात सापडतात आणि त्या कथा आपल्याला हेच शिकवतात की मेहनत करा, पण मनात भीती नको. आता विद्यार्थ्यांनो, मी एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. परीक्षा म्हणजे फक्त मार्क्स नाहीत, परीक्षा म्हणजे तुमचा संयम, तुमची शिस्त आणि तुमचा आत्मविश्वास याची चाचणी असते. आणि ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो तो विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत पुढे जातो. तुम्ही आज जरी एखाद्या विषयात कमी पडला तरी उद्या तुम्ही तो भरून काढू शकता. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका
आणि गुरुमाऊलीच्या नावावर तुमचा विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांनो, आता समारोप करताना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हे 10 उपाय अवलंबा. आध्यात्मिक आणि व्यावहारिक ही दोन्ही कारणे. आध्यात्मिक शक्ती तुमचं मन मजबूत करते आणि व्यावहारिक तयारी तुमचा पेपर मजबूत करते आणि दोन्ही एकत्र आले की यश नक्की मिळतं. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपेने तुमचं आयुष्य उजळो, तुमचं सर्व पेपर चांगले जावो, तुमच्या घरात आनंद राहो आणि तुमचं भविष्य खूप सुंदर होवो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भरभरून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.